चमचमीत आणि झणझणीत भरली वांगी आज आपण बनवणार आहोत. अगदीच चविष्ट अशी ही वांग्याची भाजी तयार होते. तर ही भाजी बनवण्यासाठी आपण 250 ग्रॅम वांगी घेतलेली आहेत. वांगी ही एकदम फ्रेश आणि ताजी निवडायची आहेत. तर प्रथम आपण या वांग्याचे काटे सर्व काढून घेणार आहोत आणि प्लसमध्ये कट करून घेणार आहोत. म्हणजे वांग्याच्या मध्ये जर किडा वगैरे असेल तर तो आपल्याला दिसेल. आणि अशा प्रकारे सर्व वांगी मी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि प्लसमध्ये कट करून घेतलेली आहे. म्हणजे त्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. मसाला भरण्यासाठीच आपण मध्ये प्लसमध्ये करणार आहोत. तर अशा प्रकारची वांग्याची भाजी तुम्ही नक्की करा. खूप चविष्ट अशी होते आणि साधी सोपी अशी पद्धत आहे. तर पाहू शकता खूप कवळीलच अशी ही वांगी आहे. तर अशीच आपल्याला निवडायची आहेत. तर सर्व वांगी छानपैकी धुतली आहे आणि ती पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहे. त्यानंतर आपण भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये त्याचा बारीकसा असा कुट्टा तयार करून घेणार आहोत. तर कुट्टा आपला रेडी झालेला आहे. पाहू शकता अगदीच थोडा आपल्याला इथे कुट्ट्याचा यूज करायचा आहे. तर इथे मी कुट्टा घेतलेला आहे. त्यामध्ये लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि बारीक कोथिंबीर चिरून आपण इथे घेतलेली आहे. आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत घरगुती काळा मसाला. येथे मी 2 चमचे 2 ते 2.5 चमचे काळा मसाला घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार आपण मीठ घेणार आहोत. मसाला तयार करेपर्यंत वांगे हे पाण्यामध्ये ठेवायची आहेत. जर पाण्यामध्ये नाही ठेवली तर ती काळी पडण्याची शक्यता असते. तर हा मसाला आपला रेडी झालेला आहे. तर हा मसाला आपण मिक्स करून घेऊयात. छानपैकी आपल्याला हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अगदीच थोडे आपल्याला पाणी घालायचे आहे. म्हणजे तो छानपैकी ओला होईल आणि वांग्यामध्ये भरता येईल. तर आपण पूर्ण वांगी भरून घेणार आहोत या मसाल्याने. मसाला जर वांग्यामध्ये भरला तर वांगे हे फार चविष्ट लागतात. तर भरपूर जणं वांग्यामध्ये मसाला न भरता तेलामध्ये फ्राय करून त्यामध्ये वांगे टाकतात. तर तसं करण्यापेक्षा तुम्ही हा मसाला जर वांग्यामध्ये भरला तर वांग्याची चव ही अप्रतिम अशी लागते. त्यामुळे तुम्ही हा मसाला बहुतेकदा वांग्यातच भरा आणि थोडा मसाला शिल्लक राहिलेला आहे तो नंतर आपण तेलामध्ये फ्राय करणार आहोत. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घातलेले आहे आणि मोहरी घातलेली आहे. कडकडीत असा आपल्याला तडका तयार करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत ही वांगी. तर सर्व वांगी आपल्याला तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायची आहेत. तर वांगी ही आपल्याला तेलामध्ये 90% शिजवून घ्यायची आहेत. त्यामुळे चव ही अप्रतिम अशी लागते तेलामध्ये फ्राय केल्यामुळे. तर तेलामध्ये फ्राय करण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनटं उलटपुलट करून ही मऊ करून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे. झाकण ठेवल्यामुळे वांगे हे छानपैकी मऊसूद होण्यास मदत होते. आणि अशाच प्रकारे 2दा ते 3दा मी हे वांगे चमच्याच्या साहाय्याने उलटपुलट करून घेतलेले आहेत. तर पाहू शकता छानपैकी वांगे शिजत आलेले आहेत तेलामध्ये. पाहता क्षणीच लक्षात आलं असेल की तुम्हाला किती छान अशी ही वांगे दिसत आहेत तेलामध्ये फ्राय केलेले, पाहू शकता. आणि त्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवूनच आपल्याला ही मऊ करायची आहेत. तर पाहू शकता छानपैकी वांगी मऊ झालेली आहेत आणि वांगी मऊ झाल्यानंतर आपण हा जो मसाला केलेला होता राहिलेला होता तो शिल्लक राहिलेला होता तो आपण वांग्यामध्ये घालणार आहोत आणि छानपैकी फ्राय करून घेणार आहोत तेलावरती. आणि त्यामध्ये आपल्याला किमान 1 वाटी पाणी घालायचे आहे. आपल्याला येथे 1 वाटी पाण्याचाच यूज करायचा आहे.
कारण की आपल्याला जे 10% वांगी शिजले नाहीत तर ती 10% वांगी येथे शिजणार आहेत. तर पाहू शकता मस्तपैकी 10 मिनटं मी वांगे पाण्यामध्ये शिजू दिलेली आहेत आणि आपली भाजी रेडी झालेली आहे. त्यानंतर मी कोथिंबीरनी गार्निशिंग करून घेतलेली आहे. तर पाहू शकता मस्तपैकी चमचमीत आणि झणझणीत अशी ही भाजी आपली रेडी झालेली आहे. तर ही भाजी तुम्ही भाकरी, भात, पोळ्या कशासोबतही सर्व करू शकता. कशासोबतही खूप टेस्टी अशी लागणार आहे. ताटात येताच फस्त होणारी अशी ही भाजीची रेसिपी आहे. तर पाहू शकता किती मस्त अशी दिसत आहे. दिसायला जशी सुंदर आहे, खायलाही तेवढीच चविष्ट अशी आहे. अगदी हॉटेल स्टाईल आपण ही भाजी बनवलेली आहे. तुम्ही ही भाजी टिफिनला किंवा लंच डिनरमध्ये पण ही भाजी खाऊ शकता. तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी थोडीफार पण जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.